आयुष्यात अनेकदा अशा काही गोष्टी घडतात की आपण थक्क होऊन जातो की हे खरंच असं घडलंय का। उत्तर प्रदेशातल्या दनकोर गावात राहणाऱ्या एका तरुणाच्या बाबतीत असंच काहीसं अनाकलनीय घडलंय। त्याच्या गावापासून ते सोशल मीडिया पर्यंत सध्या फक्त याच गोष्टींची चर्चा आहे। ही गोष्ट आहे तरी काय, कोण आहे हा तरुण आणि त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। तसं पाहिलं तर दनकोर हे छोटंसं गाव जिथे प्रत्येक जण आपापल्या रोजच्या धावपळीत असतो। कोणी शेतात राबतं, कोणी छोट्या मोठ्या नोकऱ्या करतं। या गावात एक दिवस असा आला जेव्हा सगळ्यांच्या नजरा एकाच तरुणाकडे वळल्या। त्याचं नाव दीपू उर्फ दिलीप सिंग। हा 20 वर्षांचा तरुण। दिलीपनं 2 महिन्यांपूर्वी कोटक महिंद्रा बँकेत एक नवं खातं उघडलं होतं। 2 ऑगस्टला नेहमीसारखं तो बँकेच्या मोबाईल ऍपवर लॉग इन करतो आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत। त्याच्या खात्यात एक रक्कम दिसते। ही रक्कम इतकी मोठी आहे की ती मोजायलाही माणसाचं डोकं चक्रावेल। दिलीपनं कितीही वेळा ऍप बंद केलं, पासवर्ड बदलला, तरी ही रक्कम त्याच्या खात्यात दिसतच होती। तो म्हणतो, मी तर घाबरलोच। इतके पैसे पाहून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं। दिलीप 12वी पास आहे, पण सध्या बेरोजगार आहे। त्याच्या खात्यात याआधी फक्त 10 ते 20 रुपये असायचे, पण आता ही रक्कम इतकी प्रचंड होती की गुगल ट्रान्सलेटलाही ती मोजता आली नाही। दिलीपनं त्याच्या मित्रांना, शेजाऱ्यांना ही रक्कम दाखवली, पण कोणालाच ती मोजता येईना। 10 अब्जापर्यंत मोजून त्यानं हात टेकले। तो म्हणाला, यापुढे मला मोजताच येणार नाही। गावात ही बातमी पसरली आणि सगळीकडे एकच खळबळ। दिलीपचे मित्र त्याच्या बँक बॅलन्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकू लागले। काही पोस्ट तर व्हायरल झाल्या। गावातले लोक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सगळे दिलीपच्या घरी येऊ लागले। त्याचा शेजारी, ज्याचं नावही दिलीप आहे, तो म्हणतो, या सगळ्यामुळे मला ही लोक फोन करत आहेत। आमच्या गावात इतकी मोठी रक्कम कोणी स्वप्नातही पाहिली नव्हती। दिलीपच्या मनात सुरुवातीला विचार आला की कदाचित ही लॉटरी आहे, पण मग त्याला वाटलं, लॉटरी इतकी मोठी कशी असेल। त्यानं दुसऱ्या खात्यात 10,000 रुपये ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही, कारण बँकेनं त्याचं खातं गोठवलं होतं। दिलीप सांगतो, इतके पैसे पाहून मी थक्क झालो, पण मला कळलं की ही काहीतरी चूक आहे। त्याच्या आयुष्यात आधीच अनेक अडचणी होत्या। आई वडिलांचं निधन झालंय, तो आजीकडे राहतो आणि कामाचा शोध घेतोय। अशात ही घटना त्याच्यासाठी एक विचित्र स्वप्नासारखी होती। दिलीप बँकेत गेला तेव्हा बँकेनं सांगितलं, घाबरू नको, ही रक्कम तांत्रिक चूक आहे, खात्यात प्रत्यक्षात पैसेच नाहीत। दनकोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोहनपाल सिंग यांनीही याची पुष्टी केली। त्यांनी फोन पे आणि बँक स्टेटमेंट तपासलं आणि त्यातून शून्य बॅलन्स असल्याचं सांगितलं। बँकेनं पोलिसांना सांगितलं की एका विशिष्ट ऍपमुळे ही तांत्रिक चूक झाली आहे। दिलीपच्या गावात सध्या हाच विषय चर्चेचा आहे। त्याची शेजारी सुमन म्हणते, पैसे आले तर कोणाला वाईट वाटेल, पण दिलीपला थोडी मदत मिळाली तर बरं होईल। त्याच्याकडे काम नाही आणि तो एकटाच आहे। गावातले काही जण म्हणतात, ही तांत्रिक चूक असली तरी दिलीपचं नशीब एकदा तरी चमकलं। काहींना तर वाटते की ही गोष्ट कायमची आठवण राहील। तुम्हाला काय वाटतं? असं काही तुमच्या खात्यात घडलं तर तुम्ही काय कराल? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।